स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार. अंधभक्ताला दृष्टी परत आली, त्याला दिसू लागले. स्वामी समर्थ महाराजांची एका व्यक्तीवर घडलेल्या प्रसिद्ध चमत्काराची श्रद्धायुक्त कथा. स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार. एका अंधभक्ताची दृष्टी परत आली. अक्कलकोटमध्ये एक गरीब अंधभक्त राहत होता. त्याचे नाव गणूभाऊ होते. तो जन्मतः अंध नव्हता. आजारपणामुळे त्याची हळूहळू दृष्टी गेली. उपजीविकेसाठी तो लोकांच्या दयेवर अवलंबून होता. पण त्याची स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा होती. दररोज तो काठीच्या आधाराने स्वामी समर्थांच्या दर्शनाला येई. तो मोठ्याने म्हणायचा, स्वामी, डोळे नाही दिले तरी चालतील, पण माझ्या मनातील अंधार दूर करा. हे शब्द ऐकून सर्वजण त्याच्यावर हसत, पण स्वामी समर्थ महाराज शांतपणे त्याच्याकडे पाहत. एक दिवस स्वामी समर्थ महाराजांनी गणूभाऊला जवळ बोलावले आणि म्हणाले, का रे गण्या, डोळे पाहिजेत का? गणूभाऊ हात जोडून म्हणाला, स्वामी, तुमच्या इच्छेशिवाय काही नको. स्वामी समर्थांनी जमिनीवरचा थोडा भस्म त्याच्या डोळ्याला लावला आणि जोरात म्हणाले, बघ. क्षणात गणूभाऊ ओरडला, स्वामी, मला प्रकाश दिसतो. मला तुम्ही दिसताय. अक्कलकोटमधील लोक आश्चर्यचकित झाले. जो माणूस वर्षानुवर्षे अंध होता त्याला दिसू लागले. लोकांनी स्वामींना वाकवून विचारले, महाराज, हा चमत्कार का? स्वामी म्हणाले, मी काहीच केले नाही. श्रद्धेनेच डोळे उघडले. बोध. या कथेतून मिळालेला बोध. स्वामी समर्थ श्रद्धा, संयम आणि निस्वार्थ भक्ती पाहतात. खरा चमत्कार म्हणजे मनातील अंधार दूर होणे होय.